प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरकारला आता समजलेलं आहे की राजलक्ष्मी किर्लोस्करांचा वारस हा कबीर किर्लोस्कर आणि त्यानंतर मात्र सरकार ही कबीर किर्लोस्करांचा वापर करण्याचा विचार करणार आहे। परंतु मित्रांनो, इकडे कानाने जी खेळी ही वापरलेली होती ती पूर्णपणे एक्झिक्यूट झालेली असते, कारण की आता कानाला समजलेलं असतं की सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे की कबीर किर्लोस्कर हा राजलक्ष्मी किर्लोस्करांचा वारस आहे आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो मात्र कबीर किर्लोस्कर सांभाळतो। परंतु आता कबीर किर्लोस्कर हाच काना आहे ही गोष्ट आणखीन सरकारला माहित नाहीये। परंतु किरण म्हणत असतो की हे लवकरच सरकार शोधण्याचा प्रयत्न करेल, ती कबीर किर्लोस्करांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल आणि ती हे करणारच। तेव्हा मात्र काना म्हणतो की किरण, आपल्यालाही हेच हवं आहे, कारण की जर ती कबीर किर्लोस्करांपर्यंत पोहोचत असेल तर कबीर किर्लोस्करांपर्यंत सरकार पोहोचणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आणि खरं तर हा डाव आपला आहे हे सुद्धा तिला समजायला पाहिजे, जेणेकरून तिची जी हार आहे ही ती पचवू शकणार नाही। जसं ती तेजस्विनी कामतच्या पुन्हा समोर आली आणि स्वतःची हार ती पचवू शकली नाही, ती शांत बसू शकत नाही। सत्य समोर आल्यानंतर सुद्धा, तिला घरातनं हाकलून दिल्यानंतर सुद्धा ती तेजस्विनी कामत समोर आली, कारण की तिला हे सगळं हवं होतं। परंतु योगायोगाने मात्र जे काही तिच्यासोबत घडलं त्यानंतर सुद्धा ती जिवंत आहे आणि तिथून ती हे सगळं काही करतेय, म्हणजे हे किती घातक असू शकतं किरण, याचा विचार आपण करायला पाहिजे। आणि तेव्हा मला असं वाटतं की जे काही आपण करतोय हे तिला सुद्धा समजलं पाहिजे, जेणेकरून ती स्वतःहून हा खेळ आपल्या समोरासमोर खेळायला तयार होईल। हा लपंडाव तिला आवडत असेल, परंतु आता या लपंडावातून मला बाहेर पडायचं आहे असं मात्र काना स्वतःहून किरणला म्हणत असतो। परंतु किरणला ही गोष्ट सध्या पटत नाहीये आणि त्याला असं वाटतं की मा जसं सांगतायत तसंच आपण करायला पाहिजे। आणि तेव्हा काना म्हणतो, किरण माझं बरोबर आहे, परंतु मा फक्त एकाच बाजूने विचार करतेय, माझं तसं नाहीये। आणि किरणच्या लक्षात येतं कानाचा जीव हा कुठे गुंतत आहे। आणि तेव्हा मात्र किरण म्हणतो की काना, तुझं ठीक आहे, परंतु हे सगळं करत असताना सरकारला आव्हान देणं म्हणजे आपण अडकू शकतो। तेव्हा काना म्हणतो की आता जे काही होईल ना किरण, ते समोरासमोर होणार आहे। आणि तेव्हा किरण सोबत जे काही झालं हे सुद्धा आपण पाहतो की कानाला समजलेलं असतं। किरणची किडनॅपिंग तर केली, त्याचबरोबर जान्हवीला सुद्धा किडनॅप केलेलं असतं आणि त्यानंतर जान्हवीला मारून टाकेल, नाही तर लवकरात लवकर सांग राजलक्ष्मी किर्लोस्करांचा वरचा माणूस कोण आहे, कोण हे सगळं हँडल करतं। त्यानंतर मात्र किरणला माहित असतं की हे सगळं षडयंत्र कधी ना कधीतरी आपल्या समोर येणारच आहे आणि ज्या पद्धतीने काम करणारा माणूस म्हणजे किर्लोस्कर कंपनीमध्ये काम करणारा माणूस यावर प्रश्न जेव्हा किरणला विचारतो तेव्हाच त्यांचं ठरलेलं असतं। आणि त्यानंतर किरण म्हणतो की हा, म्हणजे तूच सरकारचा माणूस आहेस आणि माझ्या मार्गावर तूच माणसं पाठवली होतीस। आणि त्यानंतर मात्र किरण म्हणतो की जीव गेला तरीही मी सांगणार नाही की कोण आहे ते। आणि त्यानंतर जेव्हा तो पाहतो जान्हवीला सुद्धा यांनी किडनॅप केलंय आणि त्यानंतर सरकारचा माणूस म्हणतो की तुझा जीव तुला प्यारा नसेल रे, परंतु तुझा ज्यामध्ये जीव गुंतलाय ना ती व्यक्ती तुझ्यासाठी महत्वाची असूच शकते आणि म्हणून बरोबर डाव आम्ही टाकलाय आणि आता बोल कोण आहे। आणि त्यानंतर किरणला पर्याय नसतो आणि किरण सांगतो, खरं तर कबीर किर्लोस्कर हे नाव मार्केटमध्ये असतं, परंतु यापर्यंत सरकार पोहोचलेली नसते। राजलक्ष्मी किर्लोस्करांच्या ज्या काही मॅगझिन असतात त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की कबीर किर्लोस्करांचा उल्लेख असतो, कारण की खूप मोठा बिझनेस आहे, परंतु तरी सुद्धा सरकार तिथपर्यंत पोहोचू नये याची काळजी कानाने घेतलेली असते। परंतु कधी ना कधीतरी ही वेळ येणारच होती आणि म्हणून किरण म्हणतो की हो, परंतु मला त्याबद्दल काहीच माहित नाहीये, मी सगळं राजलक्ष्मी किर्लोस्करांच्याच सांगण्यावरून गोष्टी करतो आणि बाकी गोष्टी मला खरंच माहित नाहीयेत। परंतु एवढं मात्र नक्की आहे की कबीर किर्लोस्कर ही एक व्यक्ती आहे, त्यांची ती कोण आहे हे मला माहित नाही, परंतु सर्व डॉक्युमेंट्स हे कबीर किर्लोस्करांच्याच नावावर आम्हाला येतात हे सुद्धा आपण पाहतो की किरण त्या लोकांना सांगतो। आता खूप मोठी माहिती मिळाल्यासारखं आपण पाहतो की त्यांना आनंद होतो आणि त्यानंतर सरकारचा माणूस हा सरकारला फोन करून ही गोष्ट सांगतो की खूप महत्वाची माहिती मिळालेली आहे, कबीर किर्लोस्कर हे नाव आलं आहे। आणि आता तेव्हा सरकार विचार करू लागते आणि ती म्हणते की कानाच्या विरोधात आपण या व्यक्तीला नक्कीच वापर करू शकतो, कारण की काना कामत कुटुंबाचा बिझनेस सांभाळतोय आणि म्हणून त्याला डील करण्यासाठी, त्याला अडचणीत आणण्यासाठी आपण कामत कुटुंबासमोर आता या कबीर किर्लोस्करला उभं करायचं आहे। लवकरात लवकर त्याचा शोध घे आणि तो माणूस आपला झाला पाहिजे असं मात्र सरकार ही त्या माणसाला सांगत असते। परंतु मित्रांनो, इकडे मात्र आता काना विचार करतो की जर ती कबीर किर्लोस्करांपर्यंत पोहोच
पोहोचत असेल, जर ती त्याचा शोध घेत असेल, तर आपल्याला एक अशी व्यक्ती उभं करावी लागेल की जी सरकारसमोर कबीर किर्लोस्कर दिसली पाहिजे. आणि तेव्हा किरण म्हणतो, या सगळ्या गोष्टीसाठी मी लगेच कामाला लागतो. कानाला त्या भालेरावचा सुद्धा आयडी मिळालेला असतो, तो एक ऍक्टर असतो, त्याचा सुद्धा शोध घेऊन सरकारपर्यंत पोहोचायचं असतं. आणि तेव्हा त्याचा जो फोन आहे हा सुद्धा कानाच्या हाती लागलेला असतो. आणि आता मात्र कान्हा हा सरकारला अडचणीत आणू शकतो तसे त्याने पूर्ण प्लॅन केलेले असतात. परंतु इकडे मात्र आपण पाहतो कान्हाची खूप मोठी हुशारी असते. जेव्हा सर्व डॉक्युमेंट्स हे आता तेजस्विनी कामतच्या नावावर होणार असतात, तशी तयारी केलेली असते. परंतु त्यानंतर जो वकील आहे तो मात्र कान्हाला जाऊन भेटतो आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा तो कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कान्हाला माहित नाहीये की घरामध्ये जी व्यक्ती आहे ती सरकार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की कान्हा सुद्धा त्या वकिलाला सांगत असतो, जर सखी मॅडमची तशी इच्छा असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत. परंतु तो वकील ज्या पद्धतीने कान्हाला समजावून सांगतो तेव्हा मात्र कान्हालाही या गोष्टी पटतात. आणि तेव्हा कान्हा सांगतो, ठीक आहे, तुमचं म्हणणं मला पटत आहे, परंतु आता हे सगळं सखी मॅडमला समजावून सांगणं म्हणजे थोडंसं काळजी करण्यासारखं आहे. कारण की त्यांना त्यांच्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि असायलाच पाहिजे. तेजस्विनी कामत तशा खूप चांगल्या आहेत. परंतु तुम्ही जे काही म्हणताय की सरकारची डेड बॉडी मिळेपर्यंत, सरकार मिळेपर्यंत ही गोष्ट आपण करणं म्हणजे धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून हे डॉक्युमेंट्स मी बनवू शकत नाही किंवा असं होऊ शकत नाही. कारण की राघव सरांची जी इच्छा होती, राघव कामतने जे काही ठरवलं होतं ते खूप विचारपूर्वक ठरवलं होतं. आणि यामध्ये मी एकटा व्यक्ती नाहीये, यामध्ये दुसरे वकील ॲडव्होकेट देशपांडे यांचा सुद्धा हाच विचार आहे की सध्या हे डॉक्युमेंट सखीच्या नावावरच पाहिजेत. आणि जी राघव सरांची इच्छा होती तीच आम्ही पूर्ण करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी जर आम्हाला करायच्या असतील तर त्यासाठी थोडासा वेळ आम्हाला पाहिजे. कारण की जे काही कामत कुटुंबियाबद्दल आम्ही ऐकतोय हे आमच्या सुद्धा अडचणीचं ठरू शकतं. आणि त्यामुळे आम्हाला हे झेपणारं नसेल आणि त्यामुळे आम्हाला यामध्ये अडकायचं नाहीये. त्यामुळे तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढू शकता. आता कानाला सुद्धा वकिलाची जी गोष्ट आहे ती पटलेली असते. कारण की खरं तर सरकार जिवंत आहे हे कन्फर्म झालेलं असतं. आणि आता मात्र कानाला सरकारपर्यंत पोहोचायचं आहे, सरकार समोरासमोर आली पाहिजे याचे प्लॅन कान्हा करत असतो. परंतु वकील भेटल्यानंतर कान्हाचा विचार बदलतो. कारण की त्यालाही वाटतं की जे काही ते वकील सांगतायत ते अगदी बरोबर आहे. त्या गोष्टीने, त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर वकिलाचा फोन हा सखीला जातो आणि ते सांगतात की सध्या हे डॉक्युमेंट्स आम्ही बनवू शकत नाहीत, हे होल्डवर आहेत. ही सर्व प्रॉपर्टी राघव सरांनी तुमच्या नावावर करायला सांगितली होती आणि त्यानंतर तुम्ही जर कुणाला ही प्रॉपर्टी देऊ करत असाल तर त्यासाठी सुद्धा काही अटी आणि नियम आहेत आणि हे तुम्हाला मी सांगितलेले नाहीयेत. जेव्हा मी तुमच्याकडे येईल तेव्हा मी तुम्हाला हे सर्व डिटेल्स देईल, असं सुद्धा ते ॲडव्होकेट फोन करून सखीला सांगतात. आता मात्र सरकार चौताळते. कारण की तिला असं वाटलं होतं की उद्याचा दिवस हा तिचाच असणार आहे, ही सगळी प्रॉपर्टी तिची होणार आहे. परंतु जेव्हा तिला हे कळतं की घरचा भेदी लंका ढाळे म्हणजे हा कान्हा आहे आणि कान्हाच हे सगळं काही घडून आणतोय, हे सुद्धा सरकारच्या लक्षात आलेलं असतं. इकडे किरणच्या किडनॅपिंग नंतर आता कान्हा आणि किरणने गोष्टी बदलायच्या ठरवलेल्या असतात. कारण की हे आता खूप जास्त जीवावर बेतल्यासारखं होतंय. यामध्ये जान्हवीला सुद्धा अडकवलंय आणि जान्हवी सुद्धा किरणला विचारत असते की कोण आहे कबीर किर्लोस्कर. आणि तेव्हा मात्र किरण काही सांगू शकत नसतो. आणि त्यामुळे किरण मात्र कबीरला म्हणजे कान्हाला भेटून या सगळ्या गोष्टींची खात्री करायला सांगतो की तू सतर्क राहा. कारण की जर सरकारला समजलं की तूच कान्हा म्हणजे तूच कबीर किर्लोस्कर आहेस तर त्या लवकरच त्यांचा गेम पलटू शकतात. आणि तेव्हा कान्हा म्हणतो की हो, मी काळजी घेईल, मी सखीला तसं काही सांगितलेलं नाहीये. कारण की आपण पाहतो जेव्हा सखी आणि कान्हा समोरासमोर असतात तेव्हा सखीला असं वाटत असतं की त्यांच्या नात्यातला जो दुरावा आहे तो आता संपायला पाहिजे. परंतु कान्हा तरी सुद्धा वेळ मागतोय. आणि तेव्हा सखीला ती स्वतःच्या मनालाच सांगत असते, ती त्या मोरपिसाकडे पाहून बोलत असते, आता तुझी गरज ही लवकरच संपेल आणि मला असं वाटतं की माझ्या आणि कान्हाच्या ज्या नात्यातला दुरावा आहे तो सुद्धा संपणार आहे आणि कान्हा मला त्याच्या जगात घेऊन जाणार आहे, असं स्वप्न मात्र सखी रंगवत असते. परंतु कान्हाचं धाडस होत नसतं आणि आता तर त्याने ठरवून सुद्धा तो कधीच सांगू शकणार नाहीये की तोच कबीर किर्लोस्कर आहे. जोपर्यंत सरकार त्याच्या समोर येत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही समजू नये असा विचार हा कान्हाचा असतो. मित्रांनो, आपण पाहतो की सरकार मात्र पूर्णपणे ही तेजस्विनी कामत सारखं वागू शकत नसते. त्यानंतर तिच्या रूम मध्ये ती ड्रिंक सुद्धा घेते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती फोनवर तिच्या माणसाला बोलत असते की या कबीर किर्लोस्करचा वापर आपण या कान्हा महाडिकसाठी करू शकतो आणि जर एकदा का तो माणूस आपला झाला तर हा कान्हा कुठेच राहणार नाही आणि याचा पूर्ण भूतकाळ हा आपल्याला समजू शकतो.
त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागा असं म्हणत सरकार फोन ठेवते. परंतु जेव्हा ती समोर पाहते तर सखी असते. कारण की सखीला जो आत्मविश्वास हा तिच्यामध्ये दिसत असतो, सरकारमध्ये दिसत असतो, ते पाहून मात्र सखी थोडीशी गोंधळून जाते. कारण की हेच तिने सरकारचं रूप पाहिलेलं होतं. फक्त हा वेश बदललेला आहे, कपडे बदललेले आहेत, परंतु जो ॲटिट्यूड आहे तो मात्र सरकारचाच आहे असं मात्र क्षणभर सखीला भासतं. आणि तेव्हा खरी जी सरकार असते ती मात्र चांगलीच हादरते. कारण की समोर सखीला ती पाहते आणि तेव्हा पुन्हा एकदा ती तेजस्विनी कामतच्या रूपात येते आणि म्हणते, अगं सखी, मी घाबरले ना, अशी अचानक माझ्या पाठीमागे उभी होतीस तू. आणि तेव्हा सखी प्रश्न करते की कबीर किर्लोस्कर याबद्दल काय बोलत होती तू. आणि आपण पाहतो की पुन्हा एकदा तेजस्विनी कामत सांगत असते की कबीर किर्लोस्कर ही जी व्यक्ती होती ही राघवच्या खूप जवळची होती आणि त्यानंतर मला शोध घ्यायचा होता की ही कबीर किर्लोस्कर व्यक्ती कोण आहे. आणि म्हणून मी पाहत होते, मी विचारत होते, एक दोन जण आहेत माझ्या ओळखीचे, त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेव्हा सखी मात्र विचारते की 10-12 वर्ष तू त्या अंधारा कोठडीत होतीस आणि तरी सुद्धा तुला हे सगळं माहिती आहे. खरंच तू किती ग्रेट आहेस. तेव्हा मात्र सरकार म्हणते की सखी, अगं एवढं सगळं राघवने उभं केलं, हे सगळं काही तुझंच आहे. परंतु या सगळ्यामध्ये आता तुझं लग्न झालंय आणि त्यामुळे कान्हा महाडिक हा जो तुझा नवरा आहे आणि राघवचा तो जावई सुद्धा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी त्या कान्हा महाडिकला सुद्धा समजायला पाहिजेत. कान्हाने सुद्धा आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मी हे बोलत होते असं मात्र सरकार उडवल्यासारखी उत्तरं हे सखीला देते. सखीला फक्त एवढंच वाटत असतं की आई बदलतीये, आई विचार करतीये आणि त्या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतीये. आणि अशीच तर आई मला हवी आहे. कारण की जे दुःख तिने भोगलेलं आहे ते पुन्हा पुन्हा तिला कधीच आठवू नये, ते तिच्या आयुष्यात कधीच येऊ नये. आणि त्यामुळे सखीला सुद्धा आनंद होतो. परंतु मित्रांनो, जी गोष्ट कान्हा लपवत आहे सखीपासनं की सरकार जिवंत आहे, आणि इकडे मात्र जेव्हा सखी ही तेजस्विनी कामत म्हणजे जी खोटी तेजस्विनी कामत आहे तिच्याकडे जेव्हा पाहते तेव्हा तिला कुठेतरी असं वाटत असतं की हा जो ॲटिट्यूड आहे हा सरकारचाच आहे. आणि तेव्हा तिचं मन मात्र गोंधळून जातं आणि पुन्हा एकदा सरकार सखीला या सगळ्यांमध्ये पुन्हा प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा हे सगळं सखी विसरून जात असते. परंतु मित्रांनो, जर कान्हाने सखीला सांगितलं की सरकार जिवंत आहे तर सखी सुद्धा सतर्क राहू शकते. परंतु आता मात्र सरकारने जी खेळी खेळलेली आहे त्याला उत्तर कान्हा कसं देईल. आणि कान्हाला सुद्धा समजलेलं आहे की कबीर किर्लोस्कर हे नाव सरकारपर्यंत पोहोचलं आहे. तेव्हा याचा वापर ती कशा पद्धतीने करेल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.